महत्त्वाची घडामोड आहे। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झालेत। राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे। मंत्री धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित होते। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी अर्धा तास चर्चा झाली आहे। ही थेट दृश्य आपण राष्ट्रवादी भवनातली बीडमधली पाहतोय। आलेले सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांचं स्वागत करतायत। अजित पवार आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे पहिल्यांदाच डीपीडीसीच्या बैठकीसाठी येणाऱ्या अजित पवारांचं स्वागत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। ही दृश्य राष्ट्रवादी भवनातली अजित पवारांची आपण पाहतोय। सकाळीच अजित पवार बीडमध्ये दाखल झाले आणि राष्ट्रवादी भवनात पोहोचलेले होते। तिथे त्यांचं धनंजय मुंडेंनी स्वागत केलं। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, ही दृश्य पाहतोय, पदाधिकारी कार्यकर्ते अजित पवारांचं त्या ठिकाणी पुष्पगुच्छ देत स्वागत करतायत। आता अजित पवार संवाद साधू शकतात का या ठिकाणी? आपण या ठिकाणी पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते पहिल्यांदा बीडमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार जो आहे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला। काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची चर्चा जी आहे ती सुद्धा काही होताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर बीड जिल्ह्यामधली यादीची राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त करण्यात आलेली होती। त्यानंतर नवीन जिल्हाध्यक्षांवरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र खरं तर नवीन कार्यकारिणी नियुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी खरं तर आज महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद जो आहे तो साधलेला आहे। नवीन कार्यकारिणीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची चर्चा जी आहे ती कदाचित अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांसोबत केली असण्याची शक्यता आहे। मात्र आपण पाहतोय की आलेल्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी अजित पवारांचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे आणि अगदी थोड्याच वेळात जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती सुद्धा पार पडते। त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी दिलेले प्रस्ताव असतील किंवा जिल्ह्यातल्या कोणत्या प्रश्नांवरती चर्चा होते खरं ते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण पाहतोय की स्वतः अजित पवार हे पदाधिकाऱ्यांचं स्वागत जे आहे ते स्वीकारताना पाहायला मिळत आहेत। आमदार असतील, त्याचबरोबर मंत्री धनंजय मुंडे हे सकाळपासूनच कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि अगदी थोड्याच वेळात अजित पवार हे पक्ष कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात होईल। आजच्या बैठकीमध्ये खरं तर विरोधी पक्षातले आमदार असतील, खासदार यांच्याकडून नक्की काय प्रस्ताव मांडला जातो, काय मागणी केली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पक्ष संघटनेच्या दृष्टीनं अजित पवार जे आहे ते बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीला पक्ष कार्यालयामध्ये आले, पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला। मात्र अजित पवारांनी काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना केल्या असण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहतोय की आधी बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडची संपूर्ण कार्यकारिणी जी आहे ती खरं तर शहराची बरखास्त करण्यात आलेली होती, जिल्ह्याची बरखास्त करण्यात आलेली होती। त्यामुळं आता नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्याच्या दृष्टीनं पक्षाच्या संघटनात्मक दृष्टीनं अजित पवारांकडून खरं तर काय सूचना दिल्या गेल्या खरं ते पण महत्त्वाचं आहे। महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक जी आहे ती पार पडली आणि आपण पाहतोय की बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी केला जातो। वृषल, नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय प्रदीप, राष्ट्रवादी भवनातली ही दृश्य आहेत। अजित पवार राष्ट्रवादी भवनात पोहोचले, त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर आता आलेले सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवारांचा सत्कार करतायत। ही दृश्य आपण त्याच ठिकाणची पाहतोय। प्रदीप, एक अत्यंत महत्त्वाची घडामोड अशी आहे जी मगाशी तुम्ही उल्लेख सुद्धा केला की इथली राष्ट्रवादीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली होती। एकंदरीतच मधलं जे काही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप असतील, मध्यंतरीचं सरपंच हत्या प्रकरण असेल, त्या संदर्भात काही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी होणं असेल, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय होता आणि त्यानंतर आता या नव्या कार्यकारिणीसोबतची ही पदाधिकाऱ्यांची ही चर्चा होती अजित पवारांची। श्रुती अगदी बरोबर आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तालुका अध्यक्ष याचं खरं तर आरोपी म्हणून नाव आलेलं होतं आणि त्यामुळे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसवरती बरेच अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊ।